छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि इतिहासकार रणजित सावंत यांना धमकी दिल्याच्या गंभीर प्रकरणात फरार असलेल्या प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणात अटक करण्यात आली आहे. तेलंगणा पोलिसांच्या विशेष पथकाने शोध मोहीम राबवत त्याला पकडले. कोल्हापूर जिल्हा परिषदेचा सन 2025 ते 26चा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी आज जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीत 43,51,77,200 रुपयाचा अर्थसंकल्प सादर केला. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या मागणीसाठी सर्वपक्षीय हद्दवाढ समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्यात आलं. भाजप नेते महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं. हद्दवाढीच्या मागणीसाठी विविध पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र येत शासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. पश्चिम भूदरगड परिसरात वन्य प्राण्यांच्या सततच्या उपद्रवामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी कडगाव वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आक्रोश मोर्चा आणि ठिय्या आंदोलन केलंय. राज्य उत्पादक शुल्क कोल्हापूर विभाग 2च्या पथकाने गोवा बनावटीच्या अवैध मद्यसाठा पकडलाय. गडिंग्लज तालुक्यातील महागाव येथे ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये एकूण 27,73,520 रुपये किमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा वाहनासह जप्त करण्यात आलाय. राज्यभरात गाजत असलेल्या संतोष देशमुख प्रकरणानंतर आता या घटनेने एक वेगळं वळण घेतलंय. प्रसिद्ध अभिनेता आमिर खानने पुण्यात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख आणि त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान आमिरने या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत त्यांना भावनिक आधार दिलाय. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसिंग कोल्हापूर संचालित उचगाव येथे न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला आज सकाळी NITच्या संकुलात सुरुवात झाली. यामध्ये पुणे विभागाच्या 5 जिल्ह्यातील पॉलिटेक्निकचे विद्यार्थी सहभागी झाले. अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला आणि कोल्हापूर जिल्हा साने गुरुजी कथामाला यांच्या संयुक्त विद्यमाने 57वे राज्यस्तरीय अधिवेशन दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंग येथे उत्साहात पार पडले. या अधिवेशनात राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा, भव्य शोभायात्रा, ग्रंथदिंडी आणि विविध सत्रांमधून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला. इचलकरंजीचे आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे यांनी राज्यातील 1,75,000 सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी मिळावी यासाठी घेतलेली ठाम भूमिका आज संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी समाजातील वंचित घटकासाठी दिलेल्या लढ्यामुळे नाशिकमध्ये त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. चंदूर येथे आयोजित चंदूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे उद्घाटन आमदार राहुल प्रकाश आवाडे यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं. या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना आपली कौशल्ये सादर करण्याची संधी मिळाली. तसेच परिसरातील क्रीडा संस्कृती अधिक समृद्ध झाली. यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करत क्रीडाविषयक सुविधा आणि नियोजित क्रिकेटपटूंना संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याचा संकल्प आमदार राहुल आवाडे यांनी व्यक्त केला. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.